नमस्कार. प्रत्येक लढाई जिंकणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणंच सर्वात मोठं शहाणपण असतं. हो ना? कसं ते आपण समजून घेऊया. तुमच्या आयुष्यातही असे काही लोक आहेत का, की जे प्रत्येक गोष्टीत टीका टिप्पणी करत असतात? काहीही झालं तरी वाद घालतात आणि तुम्हालाही प्रत्येक वेळी उत्तर द्यावंसं वाटतं. पण प्रश्न एक स्वतःला विचारा, की प्रत्येक लढाईत जिंकणं खरंच आवश्यक आहे का? की काही लढाया म्हणजे न लढणंच आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणजे त्या लढाईमध्ये न लढणं म्हणजे तुमचा विजय आहे. आज मी तुम्हाला एक छोटी पण आयुष्य बदलणारी एक गोष्ट मी सांगणार आहे. गुरु आणि शिष्याची गोष्ट आहे. एक तरुण आपल्या गुरुकडे आला, खूप त्रासलेला होता आणि तो म्हणाला, की "गुरुजी, लोक आहे ना माझ्यावर सतत टीका करत असतात. मी प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर देतो, पण तरीही ते थांबत नाही. मी काय करू?" गुरुजी काहीच बोलले नाही. त्यांनी एका ग्लासात स्वच्छ पाणी भरलं. त्यात एक मुठभर माती टाकली. क्षणात पाणी गढूळ झालं आणि गुरुजी म्हणाले, की "आता हे पाणी तू पिणार का?" तरुण म्हणाला, "नाही गुरुजी, हे तर पूर्ण पाणी खराब झालेलं आहे." तर गुरुजी हसले आणि तोच ग्लास जवळच्या नदीत रिकामा केला. काही वेळाने त्या नदीचं पाणी हातात घेतलं आणि विचारलं, की "आता सांग, नदीचं पाणी गढूळ झालंय का?" तरुण म्हणाला, "नाही, नदी तर वाहत राहिली आहे आणि माती खाली बसली. परत नदीचं पाणी स्वच्छ." तर या गोष्टीतला खरा संदेश काय आहे? तर गुरुजी म्हणाले, की "बाळा, तुझं मनही नदीसारखं असायला हवं. जर प्रत्येक टीका, प्रत्येक अपमान, प्रत्येक नकारात्मक व्यक्तीला तू लगेच उत्तर देत बसलास ना, तर तुझं मन त्या ग्लासासारखं गढूळ होऊन जाईल. पण तू पुढे चालत राहिलास, शांत राहिलास, तर नकारात्मकता आपोआप खाली बसेल. म्हणजे ह्या नदीसारखं चालत राहायचंय, वाहत राहायचंय." तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. पण आजकाल काय होतं, सोशल मीडियावर, ऑफिसमध्ये, नात्यांमध्ये आपण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची अशी सवय लावून घेतलेली आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक कमेंटला उत्तर देणं म्हणजे ताकद नाहीये. तर कधी-कधी शांत राहणं, दुर्लक्ष करणं आणि स्वतःची ऊर्जा जपणं हीच खरी आपली ताकद असते. तर मानसशास्त्र काय सांगतं? तर मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण प्रत्येक नकारात्मक गोष्टीला लगेच प्रक्रिया देतो ना, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये तणावाची प्रतिक्रिया ही सक्रिय होऊन जाते आणि याच्यामुळे आपला मानसिक थकवा वाढतो, राग वाढतो आणि मन सतत अस्वस्थ राहतं. पण जेव्हा आपण थांबून, विचार करून प्रतिसाद देतो किंवा गरज नसतानाही, म्हणजे काही गरज नसेल तर शांत राहतो, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता वाढते. म्हणजे आपण पॉवरफुल होतो आणि यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. तर बघा, लक्षात ठेवा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही बरं का. अनेकांना वाटतं की उत्तर दिलं नाही म्हणजे आपण हरलो किंवा आपल्याला कोणीतरी कमजोर समजतील. पण असं नाही. पण खरं शहाणपण म्हणजे कोणत्या लढाईत उतरायचं आणि कोणती लढाई सोडून द्यायची हे ओळखणं आहे. कारण प्रत्येक वाद जिंकूनही मन हरू शकतं. पण काही वाद सोडून दिल्यावर मन जिंकतं मात्र. स्वतःला हा प्रश्न विचारा, की जेव्हा पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर टीका करेल, तेव्हा स्वतःला नक्की विचारा, की या उत्तरामुळे माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहे का? आणि जर उत्तर असेल ना, नाही असेल ना, शांतपणे सोडून द्या, निघून जा, पुढे निघून जा. कारण तुमची शांतता तुमच्या अहंकारापेक्षा अधिक मौल्यवान आहे, हे लक्षात ठेवा. अहंकार हा असा आहे, की तो कसा छुपे रुस्तम सारखा येईल आणि सगळी शांतता घेऊन जाते. त्यापेक्षा थोडंसं म्हणजे अवेअर राहून शांतता क्रिएट करायची, अहंकाराला सोडून द्यायचंय. कारण अहंकारापेक्षा शांतता जास्त मौल्यवान असते. तर लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध लढणं म्हणजे धैर्य नाहीये. तर कधी-कधी शांत राहणं, दुर्लक्ष करणं आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. त्यामुळे नदीसारखे वाहत राहा आणि जीवनातील नकारात्मकता आपोआपच ती मागे जात जाईल. जसं तुम्ही समोर वाहत जाणार, क्षणासोबत नदी, जसं आपण इथलं पाणी उचललं, तर ती नदी तर कधीच चालली गेली ते पाणी म्हणजे मागे ठेवून. आणि आपण तो क्षण उचलून पण पकडूनच ठेवतो.
तर तो नकारात्मकतेचा क्षण असेल तो म्हणजे वाहू द्या, सोडून देत चला, नदीसारखे वाहा. तर आपोआपच तुमच्या जीवनातील नकारात्मकता मागे पडत जाईल. तर खरंच हा विचार तुम्हाला जर आवडला असेल ना, तर नक्कीच कमेंटमध्ये एक शब्द तरी लिहा की शांतता, है ना? तर नक्कीच शांततेला कमिटेड आहात तुम्ही. तर असेच आपल्या आध्यात्मिक म्हणा किंवा मानसशास्त्राच्या जीवनातील शहाणपण जर शिकायचं आहे किंवा आपल्या स्वतःचा आत्मविकास करायचा आहे, तर रेकी मात्र नक्की शिका. रेकी म्हणजे आध्यात्मिक एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही आपल्यामध्ये चॅनलाइज झाली ना, तर आपलं जीवनच बदलून जातं. तर नक्कीच रेकी शिका आणि प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल हिलिंग इन्स्टिट्यूटशी नक्कीच जुडा. तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. Thank you very much.